शिवाजीनगर गावठाण भांबुर्डा येथील श्री रुद्रेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं महाशिवरात्री उत्सवानिमित्त संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान मंदिराच्या प्रांगणात सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रम दररोज सायंकाळी होणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत भैरट पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेला ट्रस्टचे सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते आदी उपस्थित होते। शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजता हरिभक्तपरायण गणेश महाराज भगत व सहकारी यांचा अभंगवाणी हा कार्यक्रम होणार आहे। शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता उद्धार प्रस्तुत अर्पण कार्यक्रमात डॉक्टर आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्या यांचे कथ्थक नृत्याचे सादरीकरण होईल। रविवारी 23 तारखेला सायंकाळी 7:30 वाजता रंग उशेचे हा प्रख्यात गायिका उषा मंगेशकर यांच्याशी दिलखुलास गप्पा हा मुलाखतीचा कार्यक्रम हे उत्सवाचे आकर्षण असणार आहे। सोमवार सायंकाळी 7:30 वाजता सुप्रसिद्ध गायक व संगीतकार पंडित कल्याण गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांचा स्वरानुभूती हा सांगीतिक कार्यक्रम असून कार्तिकी गायकवाड पिसे या देखील सादरीकरण करणार आहेत। मंगळवारी सायंकाळी 6 वाजता मंदिरात शिवपार्वती विवाह सोहळा व मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये समर्थ ढोल ताशा पथकाचे वादन देखील असणार आहे। श्री जंगली महाराज मंदिर शिवाजीनगर गावठाण मार्गे मंदिरात मिरवणूक येणार आहे। महोत्सवात श्री रुद्रेश्वर सिद्धेश्वर जीवनगौरव पुरस्कार सोहळा बुधवार 26 तारखेला सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे। राष्ट्रसंत परमपूज्य योगीराज भाऊ महाराज परांडे यांना धार्मिक क्षेत्रातील माजी स्थायी समिती सदस्य बाळासाहेब बोडके यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। आणि या जीर्णोद्धारित मंदिरामध्ये गेल्या 2 वर्षापासून संगीत महोत्सव आयोजित केला जातो। यावर्षी 21 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी असा संगीत महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे। त्यामध्ये अभंगवाणीने त्याची सुरुवात होती आहे। कथ्थक नृत्य असेल किंवा त्यामध्ये विशेष म्हणजे उषाताई मंगेशकर यांच्या गायन इतिहासामध्ये बेंद्रे हे त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत आणि मुलाखतीमधनं पुणेकरांना उषाताई ऐकायला मिळणार आहेत। हा रविवारी रंग उशेचा कार्यक्रम आहे। सोमवारी प्रसिद्ध गायिका आणि सारेगमपमधील विजेत्या असलेल्या कार्तिकी गायकवाड, तिचे वडील कल्याणजी गायकवाड आणि बंधू या तिघांचा हा भक्तिसंगीतांचा सोहळा सोमवारी संध्याकाळी आहे। मंगळवारी संध्याकाळी म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी देवस्थानच्या वतीनं शिवाजीनगर गावठाणमधील प्रसिद्ध जंगली महाराज मंदिरापासून ते रोकडबा मंदिरावरून रुद्रेश्वर मंदिरापर्यंत अशी शंकर पार्वतींची मोठी अशी मिरवणूक काढणार आहोत। त्यामध्ये संगमनेरचं अघोरी आखाडा पण त्यामध्ये सहभागी होणार आहे आणि मंदिरामध्ये सायंकाळी 8:30 वाजता शंकर पार्वती विवाह हा सोहळा पुणेकरांसाठी आयोजित केलेला आहे। त्यानंतर 27 रोजी याची सांगता नटरंग अकॅडमीच्या त्रिपुंड या कला नृत्य आविष्काराने होणार आहे। तसंच देवस्थानच्या वतीनं दरवर्षी श्री रुद्रेश्वर सिद्धेश्वर जीवनगौरव पुरस्काराचं वितरण केलं जातं। धार्मिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र असे 2 पुरस्कार दिले जातात। यंदाचा धार्मिक क्षेत्रामधला पुरस्कार हा राष्ट्रसंत परमपूज्य आदरणीय भाऊ महाराज परांडे यांना देवस्थानच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो आहे। संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण होणार आहे। तसंच या परिसरातले विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे, या महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा समारंभ महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता होणार आहे। तसंच देवस्थानच्या वतीनं देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातला पुरस्कार स्टँडिंग कमिटी चेअरमन आदरणीय बाळासाहेब बोडके यांना सामाजिक क्षेत्रातला जीवनगौरव पुरस्कार मंदिराच्या वतीनं देण्यात येणार आहे।